चलो रेडी। रेडी। आज जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छता पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात मध्ये आपण तुम्ही धरणे आंदोलन करताय, नेमकं काय कारण आहे या आंदोलनाचं, काय मागणी आहे? त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी ही आहे की गेल्या 4 महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर 2025 पासून आमच्या तज्ज्ञ सल्लागारांचं मानधन दिलं गेलेलं नाही आहे आणि आम्ही मानधन दिलं नाही म्हणून असं काम केलं नाही असं नाही आहे, तर आम्ही त्या 4 महिन्यामध्ये काम केलं आहे, म्हणजे आजपर्यंत सुद्धा आम्ही काम करत होतो, परंतु केवळ 4 महिन्यापासून आमचं मानधन दिलं नसल्यामुळं आज आम्ही लेखनिबंध आंदोलन केलेलं आहे। कंत्राटी स्वरूपामध्ये आपलं काम चालू आहे, वरिष्ठांकडे आपण तशी म्हणजे आपण आपलं जे मानधन आहे त्याच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे का, किंवा त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे? याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे माननीय संचालक साहेब। त्याच्याही पुढे जर म्हणलं तर माननीय राष्ट्रपती महोदय आणि माननीय प्रधानमंत्री महोदय या दोघांनाही आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे जिल्हा परिषद बीडच्या वतीनं, परंतु त्या पत्राचं जर उत्तर पाहिलं तर ते महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी पाठवलेलं आहे, पण त्याच्या पुढे त्या पत्रावरही काही कार्यवाही झालेली नाही आहे। महाराष्ट्र शासन जे आहे ते या बाबतीमध्ये म्हणजे काही करतंय का तुमच्या बाबतीत? आता तुम्ही म्हणताय किंवा राष्ट्रपतीपर्यंत आम्ही त्याचा पत्रव्यवहार केलाय किंवा त्यांच्या निदर्शनामध्ये या गोष्टी आणून दिलेल्या? महाराष्ट्र शासनाचं असं म्हणणं आहे की तुमचा खर्च नाही आहे आणि खर्च नसल्यामुळं मानधन देता येत नाही आहे, परंतु याच विंगमध्ये कायम कर्मचारी अधिकारी यांचं वेतन नियमितपणे होतं, परंतु केवळ कंत्राटी आहेत म्हणून त्यांचं मानधन होत नाही आहे। खर्च नाहीये परंतु काम चालू आहे, हे म्हणजे हा एक प्रकारचा तुमच्यावरती अन्याय आहे, कारण तुमचं कंटिन्यू काम चालू आहे असं तुम्ही सांगताय। यस, तुमच्या कामाचा जो मोबदला आहे तो मिळत नाहीये, मग ह्या गोष्टी तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न काही केलेला आहे? हो ना, या बाबतीमध्ये आम्ही लिखित स्वरूपामध्ये कळवलेलं आहे, राज्यस्तरावर कळवलेलं आहे, त्यांना वेळोवेळी सांगितलेलं आहे। VCच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आमच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतात त्या बैठकामध्ये सांगितलं जाते की आपलं प्रोग्रेस किती आहे, EIP सादर करत असताना त्याच्यामध्ये कुठले कंपोनंट घ्यायचे आहेत, किती खर्च ठेवणार आहात याच्यावर जेव्हा चर्चा होते तर त्या VCच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की आमचं मानधन नसल्यामुळं किंवा आजपर्यंत 3 महिने 4 महिने होत आहेत, परंतु मानधन देत नसताना, मानधन दिलं नसल्याने जे आजच्या कामामध्ये जी आमची उदासीनता होत आहे वरचेवर, कारण महत्त्वाचं म्हणजे मानधनावरच रोजी आणि रोटीचा विषय आहे, घरभाडं आहे, दवाखान्याचा खर्च आहे, इतर खर्च आहे आणि हे केवळ आपण मानधन मिळाल्याच्या नंतर करू शकतो। या गोष्टी आम्ही शासनाच्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। सर, एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे हट्ट पुरवताना दिसत आहेत, परंतु इथे काही लाडक्या बहिणी आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी तुम्ही काय सांगाल या आंदोलनातून? या आंदोलनामधून आम्ही एकच मेसेज देऊया की जसं त्यांनी लाडक्या बहिणीचा विचार करतात तसं शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी म्हणून कार्यरत आहेत, त्यांचाही त्यांनी विचार करावा। अजून काय विषय?